पुण्यात आणखी एक पुणे, 23 गावांचा विकास, 1-2 नाही तर 15 मोठ्या एकात्मिक टाउन प्लॅनिंग योजना। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई उभारण्यात आली। यानंतर आता मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसरी आणि चौथी मुंबई उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे। मुंबईप्रमाणेच पुणे शहर देखील झपाट्याने विकसित होत असलेले शहर आहे। अनेक मोठ्या औद्योगिक वसाहती, IT हब तसेच व्यापारी संकुले यामुळे पुणे शहरावरील ताण वाढत आहे। यामुळेच मुंबई आणि नवी मुंबई प्रमाणे पुण्यात आणखी एक पुणे उभारण्याची योजना आहे। पुणे महानगरपालिका हद्दीत सामील होणाऱ्या 23 गावांचा विकास होणार आहे। यासह 1-2 नाही तर 15 मोठ्या एकात्मिक टाउन प्लॅनिंग योजना जलद गतीने पूर्ण केल्या जाणार आहेत। यामुळे पुणे शहरात उत्तम दर्जाच्या नागरी सोयी सुविधा मिळणार आहेत। पुणे महानगरपालिकेने 23 गावांसाठी विकास आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। पुणे महानगरपालिकेने 2021 मध्ये महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या 23 गावांसाठी विकास आराखडा तयार करावा। पुणे ग्रोथ हब साठी सरकारच्या मित्र संघटनेकडून विकास आराखडा तयार करण्याची शक्यता पडताळली पाहिजे। पुण्यातील टाउनशिप योजना कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण केल्या पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। पुणे शहरातील मान, महाळुंगे टाउनशिप प्लॅनिंग योजना जलद गतीने पूर्ण करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले। शहरात 15 एकात्मिक टाउन प्लॅनिंग योजना सुरू आहेत। यासाठी अंतिम मुदती निश्चित कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले। हे प्रकल्प विलंब न करता पूर्ण करावेत जेणेकरून सर्वांना त्यांचा वेळेवर फायदा होईल। आतापर्यंत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे 2021 मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार होते। गुरुवारी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या PMRDAच्या बैठकीत या 23 गावांमधील बांधकाम परवानग्यांचे अधिकार महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। यामुळे परवानग्या देणे आणि विकास प्रकल्पाचे नियोजन करणे अधिक सोयीस्कर होईल। राज्य सरकारने महानगरपालिका हद्दीतील 23 गावांमध्ये बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार PMRDAला दिले होते। गावासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम PMRDA मार्फत आधीच केले जात होते। त्यामुळे PMRDAला गावामध्ये बांधकाम परवानगी देण्याचा अधिकारही होता। बांधकाम परवानग्यामधून मिळणारा महसूल PMRDAकडे जात असे। त्याचवेळी महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या गावामध्ये पायाभूत सुविधांवर खर्च करावा लागत असे। 2022 मध्ये गावामध्ये बांधकाम परवानग्यामधून मिळणाऱ्या महसुलीचा वाटा महानगरपालिकेत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु महानगरपालिकेला अद्याप ही रक्कम पूर्णपणे मिळालेली नाही। याचे प्रतिकूल परिणाम महानगरपालिका आणि संबंधित भागातील नागरिकांना भोगावे लागत होते। गावामध्ये बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार PMRDAकडे होता, तर नागरिकांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची होती। यामुळे दोन्ही प्रशासनामध्ये सतत तणाव निर्माण झाला आहे। विशेषतः PMRDAकडे पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी पाण्याच्या गटारीची तपासणी न करता बांधकाम परवानग्या देत होते। यामुळे फ्लॅट खरेदीदारांना मूलभूत सुविधांचा अभाव होता। या सुविधांच्या अभावामुळे महानगरपालिका प्रशासनावर टीका होत आहे। परिणामी वाघोली आणि इतर भागांच्या अलीकडेच केलेल्या पाहणीनंतर महानगरपालिका आयुक्तांनी PMRDA प्रशासनाला मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत समाविष्ट गावामध्ये बांधकाम परवानगी देऊ नयेत अशी विनंती केली। दरम्यान स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बांधकाम परवानग्या देण्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली। पवार यांनी जलद निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। त्याच अंतर्गत गुरुवारी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या PMRDAच्या बैठकीत महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या 23 गावांमधील बांधकाम कामाचे अधिकार महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले। महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या 23 गावांमध्ये रस्ते, पाणी आणि ड्रेनेज लाईन यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असूनही मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत। त्यामुळे तेथे मोठे समस्या निर्माण झाल्या आहेत। आता महानगरपालिकेला परवानग्या देण्याचे अधिकार असेल। ज्या भागात वरील सुविधांची अजूनही अभाव आहे तेथे बांधकाम परवानग्याचा पुनर्विचार केला जाईल। मूलभूत सुविधांचा आढावा घेतल्यानंतरच बांधकाम परवानग्या दिल्या जातील असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले।